स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मोती नाल्यात फुटल्याने नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात, दुरुस्तीची शिंदे सेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी। धुळे शहरातील मोती नाल्याजवळील पिण्याच्या पाण्याचे मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून दूषित पाणी पिण्याच्या पाणी पुरवठ्यात मिसळण्याची भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून साथीच्या आजाराचा धोका देखील वाढलेला आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदन देत फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केलेली आहे। तसेच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न गांभीर्याने घेऊन मनपाने त्वरित पाईपलाईनची दुरुस्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे। मी सलीम हसन पिंजारी, शिवसेनेचा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष। आपलं मोती नाल्यावरती जे घाणवाण लोक फेकतात ते घाण आणि तिथं पाईपलाईन फुटलेली ती दुरुस्त करण्यात यावे आणि 80 ते 90 दुकानं साखर रोडला तर त्यांना लघवी करायच्या हिशोबाने ते तिथं मुतारी नाही तिथं पण त्यांचा बंदोबस्त करण्यात यावे आणि तिथं रोडावर लोक घाण फेकतात तर त्याचं पण नगरपालिकेचा बंदोबस्त करण्यात यावे। या संदर्भात आम्ही उपायुक्त मॅडमांना निवेदन दिलं आहे तर आमचं लवकरात लवकर याचं ते करण्यात यावं, कारवाई करण्यात यावी।